आहेत ना, मी अश्विनी तुमचं माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, मी तुम्हाला नेहमी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड करत असतेच। तो कसा शिवायचा, कसा कट करायचा हे सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये मी आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी शेअर करत असते। तर तुम्ही बिगिनर्स असाल किंवा तुम्हाला ब्लाउज स्टिच वगैरे करण्यामध्ये किंवा कटिंग करण्यामध्ये जर प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या अश्विन क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेट द्या। तिथे तुम्हाला सर्व भरपूर असे ब्लाउज कटिंगचे आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील। तर बघा, ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुमचे शेअर करत असतेच, पण तो स्टिच झाल्यानंतर त्याचं फिनिशिंग कसं आलेला आहे, तो कसा बनलेला आहे हे सुद्धा मी तुमचे शेअर करत असते। तसंच मी आज सुद्धा एक ब्लाउज शेअर करणार आहे किंवा तुम्हाला दाखवणार आहे, तो कसा बनला आहे तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा। तर बघा, हा 4 टक्समध्ये ब्लाउज मी स्टिच केलेला आहे। अशा पद्धतीचा बारीक कस्टमर आहे हे, त्यामुळं ब्लाउज असा थोडा छोटा वाटत असेल तुम्हाला, पण 33 साईजचा 32 ते 33 साईजचा हा ब्लाउज आहे। तर बघू शकता तुम्ही, याचा ज्या स्लीव आहेत त्या मी एल्बो लेंथमध्ये केलेल्या आहे दोन्ही साईड, आणि फ्रंटचा जो नेक आहे तो आहे राऊंडमध्येच केलेला आहे। 4 टक्स ब्लाउज आहे। बॅक नेक जो आहे तर तुम्ही बघू शकता, पानगळा मी याला केलेला, पानगळा याचा आलेला आहे। जर मी नॉड काढून तुम्हाला दाखवते तर बघू शकता शेप किती सुंदर असा आलेला आहे। वेअर केल्यानंतर तर एकदम परफेक्ट जाणवणार आहे की हा किती सुंदर असा आलेला आहे। ते बघू शकता तुम्ही, पूर्ण सिंपल ब्लाउज आहे आणि याला लेस लावलेली आहे आणि ब्लाउजला डिटेलिंग दिलेली आहे। नॉट त्यांनी सांगितली होती, सो नॉट लावलेले आहे आणि नॉटला सुद्धा जे लटकन आहेत, जे टेसल्स आहेत, ते सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेले टेसल्स मी इथं लावलेले आहेत। मी कधी सुद्धा कस्टमर असं म्हणत नाही की पैसे कमी घेते मी, म्हणजे ब्लाउजची शिलाई कमी घेते तर कशाला एवढं जास्त, पण तसं नाही। मी कस्टमरला जेवढं जास्त होईल तेवढं, म्हणजे त्यांना समाधान वाटतं मला त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून। कस्टमर वेअर केल्यानंतर ब्लाउज त्यांना खुशीच झाली पाहिजे। या कस्टमरचा अजून एक मी ब्लाउज स्टिच केला होता, त्यांना खूप आवडला होता। ते जाऊ दे, मी भरपूर वेळा सांगितलेली आहे ती स्टोरी तुम्हाला। तर बघा, हे टेसल्स जे आहे ते सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असणारे आहेत। याचा सुद्धा स्टिचिंगचा व्हिडिओ ते कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे। मी तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच पाहू शकता। आणि तुम्ही बघा, हा किती सुंदर असा ब्लाउज इथं रेडी झालेला आहे। खूप याचे कटिंग आणि स्टिचिंगचे जे व्हिडिओ आहेत ते मी आपल्या चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले आहे। तिथं जाऊन तुम्ही नेक कसा रेडी करायचे किंवा कटिंग कसं करायचं हे तुम्ही पाहू शकता। पान गळण्याचा सुद्धा व्हिडिओ जो आहे आपला, हा याचा बॅक पार्टचा सुद्धा मी वेगळा टाकलेला आहे आणि फ्रंट पार्टचा सुद्धा वेगळा टाकलेला आहे। तर तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा, तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ भेटून जातील। आणि खूप सोपी पद्धत मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेली आहे, तुम्ही कशा पद्धतीने ड्राफ्टिंग करायचं आहे ते, आणि तो गळा सुद्धा कशा पद्धतीने स्टिच करायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। सो तुम्ही नक्की विजिट करा। आणि हा बघा, ब्लाउज जो आहे याचे मी जे टच पाडत असते त्याला खूप सुंदर असा पफ येऊन जातो ब्लाउजला, 4 टक्स ब्लाउजला सुद्धा, आणि प्रिन्सेसला सुद्धा खूप सुंदर असा पफ इथं येऊन जातो माझ्या ब्लाउजला। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पफ या ब्लाउजला आलेला आहे। याच्याने काय होतं तर ब्लाउज एकदम, कस्टमरला जे ब्लाउज आहे ते एकदम सुंदर असं बसून जातं। आणि याची फिनिशिंग आता तुम्ही बघू शकता मी कशी केलेली आहे ते। तर हा नेक जो आहे, फ्रंट साईडचा नेक तुम्ही बघू शकताय, याला मी बघा पट्टी लावून घेतलेली आहे गळ्याला आणि आतल्या साईडला अशी हात शिलाई घालून घेतलेली आहे, जेणेकरून तुमच्या ब्लाउजला खूप सुंदर असा फिनिशिंग सुद्धा येतं आणि लुक सुद्धा खूप सुंदर असा येऊन जातो। याच्या स्लीव ज्या आहेत त्या एल्बो लेंथ केलेल्या आहेत, 10 इंचाची स्लीव मी याला केलेली आहे। 32 ते 33 साईजचा हा ब्लाउज आहे। त्याचे जे शोल्डर आहे ते मी 5 इंच घेतले होते आणि आर्महोल आहे तो 5.5 इंचाचा घेतला होता। खूप मोठा गळा आहे हा, बॅकचा जो गळा आहे ना हा जवळजवळ 11.25 इंचाचा होता। शिलाई मार्जिन पकडून मी 11.25चा कट केला होता आणि बरोबर 11.25चा रेडी आता हा झालेला आहे। आणि अशा पद्धतीने हा नेक ब्लाउज आहे तो रेडी केलेला आहे मी। याची गळा रुंदी खूप मोठा गळा असल्यामुळे 2.25 इंच घेतलेली आहे। तुम्ही कमी जास्त असेल त्याप्रमाणे वाढवू किंवा कमी करू शकता, तुमच्या गळ्यावरती डिपेंड आहे की तुम्ही त्याची गळा रुंदी आणि शोल्डर किती ठेवायचा। आणि शोल्डर ठेवला होता आणि 2.25 इंच गळा रुंदी ठेवलेली आहे। आणि अशा पद्धतीने हा ब्लाउज रेडी झालेला आहे। तर हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला, याची फिनिशिंग सुद्धा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि याचा अजून एकदा तुम्हाला मी जवळून जरा दाखवते आणि तुम्ही बघा ब्लाउज कसा रेडी झालेला आहे ते। तर बघू शकता, याला अजून प्रेस वगैरे करायचा बाकी आहे, फक्त हुक्स आणि हात शिलाई तेवढी घालून घेतलेली आहे। आणि तुम्ही आता बघू शकताय किती सुंदर असा हा ब्लाउज इथं रेडी झालेला आहे। आणि याचा नेक तर तुम्ही बघा, नेक खूप सुंदर असा आलेला आहे।
हात शिलाई घालून घेतलेली आहे मी याला. आणि हा ब्लाऊज अशा पद्धतीचा काही रेडी झालेला. बघा किती सुंदर असा पप आलेला आहे फोर्टक्स ब्लाऊज असून पण. आणि अशा पद्धतीचा हा रेडी झालेला आहे ब्लाऊज. खूप सुंदर तयार झालेला आहे. आणि याचं फिनिशिंग वाव, खूप सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे याला. ची फिनिशिंग तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सबस्क्राईब करत जा, जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या समोर बेल आयकॉन येणार आहे, त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असते तर ते सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येणार आहे किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची.